आजचा विषय जो आहे आरटी संबंधित आहे. आरटीच्या संदर्भात मुलाचं म्हणजे आरटी हा शिक्षण फ्री आहे 1 ते 8 वर्गाच्या मुलांना. आणि श्रीकृष्णनगर वाटोडा येथील आदर्श संस्कार विद्यालय शाळा या शाळेमध्ये 1 ते 8 वर्गाच्या विद्यार्थ्यांकडून आरटीच्या संदर्भात फ्री आरटीची जी फी आहे ही फ्री असल्यामुळे पालक वर्ग जे आहे हा बिनधास्त होता. परंतु अचानक पीटीएमच्या वेळेवर शाळा व्यवस्थापनाने फीसची मागणी केली पालकांना. तेव्हा पालक वर्ग त्याला एकदम शाक बसला की बाबा आरटी जी आहे ही आमच्या मुलांना शिक्षण फ्री आहे आणि अचानक आपल्याला पैशाची मागणी करताय शाळा व्यवस्थापन. तर आपण तर एबल नाही आहोत, कारण या आरटी संदर्भात येणारे जे पालक वर्ग आहे हे गरीब मजदूर कामगार वर्ग अशा म्हणजे गरिबीतून आलेले लोक आहे यांना ते तेवढी फीस जी आहे पेड करणे शक्य नाहीये. त्यामुळे आम्ही शाळा व्यवस्थापनाशी पुन्हा संपर्क साधला. तेव्हा त्यांनी सांगितलं की आपल्याला हे भरावेच लागणार आहे. तर मी सुद्धा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तेव्हा भरावेच लागणार असं बोलल्यानंतर आम्ही जे आहे पत्रकार परिषद ठेवलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमधून आपल्याला आपण सहकार्य करावं अशी मी विनंती करतो. ही जे फीज जे मागत आहे कशा संदर्भात ते ही फीज आहे ही जे आरटीचे स्टुडंट आहेत 1 ते 8 वर्गाचे त्या शाळेमध्ये श्रीकृष्णनगर आदर्श संस्कार विद्यालय या शाळेतले जे विद्यार्थी आहेत आरटीचे विद्यार्थी आहेत. आरटी ही शिक्षण जे आहे हे फ्री असते, परंतु ही ऍक्टिव्हिटीच्या नावावर ही पैसे जे आहे फीस जी आहे वसुली करून राहिलेली आहे. याची माहिती दिली होती का की ऍक्टिव्हिटीचे पैसे वगैरे तुम्हाला लागणार आहे वगैरे? याची पालकांना कोणती पूर्वसूचना दिलेली नव्हती. अचानक पीटीएमच्या वेळेवर आता समजा म्हणजे 1 महिन्याच्या आसपास झालेला आहे. पीटीएम त्यावेळेस मी हजर होतो तेव्हाच त्यांनी सांगितलं की तुम्ही पैसे भरा आणि नाहीतर मुलांना शाळेत पेपरसाठी बघू देणार नाही. कोण तुम्हाला पैसे मागतायत किती आणि तुम्ही या संदर्भात संवाद साधला तेव्हा त्यांचं काय म्हणणं होतं ज्यांच्या संदर्भात तुम्ही बोलताय? या संदर्भामध्ये शाळेचे जे मुख्याध्यापिका आहे ती काहीही बोलायला तयार नाही या विषयावर. नाव काय साधलेला असता प्रीती संज्ञालय त्यांच्याशी संपर्क साधला असता ते काही बोलायला तयार नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही जे शाळेचे संचालक आहेत गंगाधरजी नागाडे साहेब यांना तुम्ही भेटा आणि सविस्तर बोला. आम्ही त्यांच्याशी भेट घातली होती मीडियाच्या दरम्यान. तेव्हा त्यांनी डायरेक्ट सांगितलं की हे पैसे तुम्हाला भरावेच लागेल. शुल्क तुम्ही ऍक्टिव्हिटीचं शुल्क तुम्ही बोललात किती त्यांनी आकारलेलं आहे? एक पॅरेंट्सवर पर इयर 3000 रुपये शुल्क फी भरा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आज 1 ते 8 पर्यंत 8 ते 24,000 रुपये होते आणि त्यांनी सांगितलं की कोरोनाचे जे 2 वर्ष जे आहे ते भरू नका पण बाकीचे पैसे तुम्हाला भरावे लागेल. म्हणजे याआधी होतं नाहीये 1ली ते 8वी पर्यंतचे आता 8 ते 24,000 रुपये एक पॅरेंट्सवर अधिक भार भरायला लागले. अच्छा, याचा विरोध आहे तुम्हाला? याचा विरोध आहे. नाकाडेशी तुम्ही बोलले होते, काय त्यांचं मत पडलं नाही? नाकाडे साहेबांशी बोलणं झालं तर त्यांनी म्हटलं की बाबा हे तुम्हाला पैसे भरावे लागेल. आम्हाला खर्च येतो शाळेचा खर्च याचा खर्च आहे त्याचा खर्च आहे त्याचा खर्च करतात ते आम्हाला माहित नाही. पण आम्हाला एवढंच माहित आहे गरीब लोकांना की आमचं जे शिक्षण आहे आरटीच्या संदर्भातून आलेलं आहे आरटीच्या याच्यामधून आलेल्या माध्यमातून. तर हे शिक्षण जे आहे फ्री आहे. त्याच्यामुळे जेवढेही पालक वर्ग होता हे बिनधास्त होता. तर एवढा पैसा आहे एक कधी म्हणजे आता फ्रीचं जे शिक्षण आहे म्हणून आपण इथं टाकलेलं आहे. नाही तर पाहत होती आमची शिकवायची आहे याच्यामध्ये पैसा असता तर आम्ही दुसऱ्या शाळेत टाकलं. पैसा नसल्यामुळे आरटी मध्ये नंबर लागला आणि आम्ही इथं मुलांना टाकलो. काही दिवसाआधी